शतचंडी यागातील कुंकुमार्चन सोहळ्यास महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद। पूर्णाहुतीने होणाराच यागाची सांगता। वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री गोडबोले यांचे आशीर्वादपर पूर्वचन सातारा येथील समर्थ सदन येथे सुरू असलेल्या सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी सोहळा आणि शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्यामध्ये कुंकुमार्चन करण्यासाठी महिलांचा भूतपूर्व प्रतिसाद लाभला। मंगळवारपासून सुरू झालेल्या या सोहळ्यामध्ये ललिता सहस्त्रनाम पठण करत सातारा शहर परिसरातील सुमारे 200हून अधिक महिलांनी देवीमूर्तीला वैयक्तिकरित्या कुंकुमार्चन केले। या कार्यक्रमासाठी वेदमूर्ती ओंकार शास्त्री बोर आणि प्रसाद शास्त्री लिमये यांनी ललिता सहस्त्रनामाचे पठण केले। सोहळ्यामध्ये आयोजित केलेल्या कीर्तनमालेत पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण संदीप बुवा मांडके यांनी शिव आणि शक्तीचा जागर काय आहे आणि शिव आणि शक्ती कशी अभिन्न आहे याचे सुरूप निरूपण केले। यावेळी मार्गदर्शन करताना मांडके बुवा म्हणाले की हा याग सोहळा स्त्री शक्तीचा जागर करणारा आहे। स्त्रीच्या मर्यादा समजून घ्यायला हव्यात। शक्तीची मर्यादा ही शक्तीनेच सांगून दिली असून ती अमर्याद आहे। शिवशक्ती विना अर्धा अधुरा आहे। शक्तीशिवाय विश्वाचे कल्याण शिव हा करू शकत नाही। शक्तीला अनन्य साधारण असे महत्व आहे। पुरुषातही जी शक्ती असते तिला आपण ऊर्जा म्हणतो। शक्तीचा सदुपयोग ही होतो आणि दुरुपयोगी होतो। गर्व ज्याच्या अंगी आहे तो शक्तीद्वारे विघ्न संतोषी काम करतो, मात्र अंगी अहंकार नाही। असे उदाहरण म्हणजे पवनपुत्र हनुमान आणि समर्थ रामदास स्वामी। समर्थांनी या शक्तीचा सदुपयोग करून संपूर्ण मानवी जीवन कसे असावे याबद्दल बहुमोल मार्गदर्शन दासबोधातून केले। शक्ती ही संरक्षण करणारी असते आणि मारक ठरणारी असते। शक्ती आणि युक्ती ही विद्या उपयोगी केली तर जीवन समृद्ध बनेल। या कार्यक्रमात संवादिनीवर साथ बाळासाहेब चव्हाण यांनी केली तर तबला साथ विश्वनाथ पुरोहित यांची होती। दरम्यान शतचंडी याग सोहळ्यात दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी सप्तशती स्तोत्राचे 50 पाठ 15 ब्रह्मवृंदांकडून करण्यात आले। तसे शक्ती उपासना म्हणून यावेळी गोमाता पूजन आणि कुमारी यांचे पूजन करण्यात आले। गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 ते 10:30 या वेळेत श्री शतचंडी यागाचे उत्तरांग पूजन तसेच बलिदान सोहळा, स्नान, यागाची पूर्णाहुती, दक्षिणा प्रदान, यजमानांना आशीर्वाद आणि सांगता होणार आहे। सकाळी 11:30 ते 12 या वेळेत वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री गोडबोले यांचे समारोपाचे आशीर्वाद प्रवचन होणार आहे। या सोहळ्याच्या दर्शनासाठी सातारकरांची मोठी उपस्थिती असून पूर्णाहुती कार्यक्रमास तसेच या सोहळ्याच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे। सज्जनगड येथून श्री समर्थ सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच मंडळाचे खजिनदार अरविंद बुवा अभ्यंकर रामदासी, श्रीमती विद्याताई पुरोहित, दिनेश बुवा वैद रामदासी यांच्यासह रमेश बुवा शेंबेकर, सातारा येथील समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, शरद बुवा जठार, सौकल्पना ताडे, अनघाताई देसाई, संतोष वाघ, सुनील कुलकर्णी, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, अनिल प्रभुणे आदी कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत। समस्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच देवी भक्तांनी या शतचंडी यागाच्या सोहळ्यात तन मन धन अर्पून सहभागी व्हावे असे आवाहन श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डॉक्टर अच्युत गोडबोले आणि कार्यवाहक समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सज्जनगड या संस्थेतर्फे यावर्षी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गेले 3 दिवस इथे कार्यक्रम चालू आहे। उद्या सकाळी शतचंडी यागाशी पूर्णाहुती आहे। सर्व समर्थ भक्त सातारावासीय इथे गेले 3 दिवस या सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घेतच आहे। पण तरीही जे उर्वरित भक्त असतील त्यांना आग्रहाची विनंती आहे की उद्या पूर्णाहुती आहे, त्या पूर्णाहुतीसाठी अवश्य हजर राहावे ही समर्थ सेवा मंडळातर्फे आग्रहाची विनंती। जय जय रघुवीर समर्थ। नमो गुरुभ्यो नमः। श्री गणेशाय नमः। या ठिकाणी आज समर्थ सेवा मंडळ या माध्यमाच्या द्वारे 3 दिवसाध्य शतचंडीचा जो सोहळा आहे तो सोहळा कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेला आहे। काल प्रथमतः सकाळी पुण्यावाचन, गणपती पूजन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध
ह्या सर्व गोष्टी काल सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सर्व या ब्रह्मवृंदांच्या सहकार्यानं पार पडल्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आपण मागं मांडणी जी केलेली आहे ही ब्रह्मादी मंडलाची मांडणी, त्याचबरोबर देवीचा मुखवटा, त्यानंतर नवग्रहाची स्थापना, सप्तशती यंत्र व ब्रह्मादी मंडल हे या ठिकाणी देवता या सकाळच्या सत्रामध्ये मांडणी करून या ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. नंतर या दुपारच्या सत्रामध्ये या ब्रह्मवृंदांनी काल 50 सप्तशतीचे पाठ वाचन, त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये 50 सप्तशती पाठाचं वाचन, या 2 दिवसामध्ये सप्तशतीचे 100 पाठ या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. कालच्या दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी कुंकुमार्चन हा सर्व महिला वर्गांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या ठिकाणी या कुंकुमार्चनचा या लाभ घेतलेला आहे. आज या ठिकाणी पाठाची संख्या पूर्ण होते. उद्याच्या तिसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण 10 पाठाचं हवन या ठिकाणी करतोय. शतचंडीचे 100 पाठ, त्याचप्रमाणे 10 पाठाचं हवन, हा सर्व जो योग आहे या 3 दिवसाच्या या शतचंडीच्या माध्यमातून हा सातारकरांनी आजपर्यंत दिलेला मोठा लाभ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी या सर्व भक्तांनी, समर्थ भक्तांनी, महिला वर्गांनी, त्याचबरोबर सातारमधल्या वेगवेगळ्या या ठिकाणी भाविकांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे. असाच लाभ या ठिकाणी उद्या उत्स्फूर्त संख्येने सातारकरांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व या सर्व गोष्टीचा त्यांनी प्रसाद घ्यावा व लाभ घ्यावा हे समर्थ सेवा मंडळ त्याचबरोबर सर्व ब्रह्मवृंद यांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।